काकू बाजा रोक 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 कापायला पाहिजे नाही तर मग बुलडोजर अरे इथं वर्गणी काय तयार आहे पण काय यायला तयार नाही ना बुलडोजर पण येत नाही यायला तयार नाही आहे तुम्ही 15,000 ते 20,000 द्या ते नाही म्हणता दादा आम्ही कधीच आम्ही नाही केलं ना नाही इथे यायला तयार नाही आहे मोर्चा चालू आहे म्हणून आता ते येत नाही म्हणतात ना कोण जिम्मेदारी घेऊन म्हणते नाही ज्याची गाडी आहे तो म्हणतो ज्याचं जे JCB असतो ना हां 500 वर्गणी करायला तयार लागतो हां आणि JCB आणून खूप प्लेन करायचं हे तोडत होतं पण ते पोलीसच्या धाकाने यायला तयार नाही आहे पोलीसच्या यानं यायला तयार नाही आहे हां अरे काय आपल्या समाजच्या लोकांना तिथं अडवल्या गेलं ना गाड्या नाही उद्याल्या ना हां हां कुठे येऊ कुठे गेलं इकडे हां फाईन ठोकू राहिले ना ते उलट आपले पंच सीएल आणि निळा झेंडा लागलेला होता 4 व्हीलर थांबून ठेवले नांदेडहून आलेले नाशिकहून आलेले लोक आहे हाडो थांबा
आंदोलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाही आहे आणि वेगळी मतं असतील तर ते सगळे एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला, त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल। देवेंद्र फडणवीसांनी या कामाला स्थगिती देत आहे असं म्हटलं आणि नागपूर पोलीस आयुक्तांनी एक पत्रक आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी दिलं आणि आंदोलन बंद करण्याचं आवाहन केलं, पण त्या पत्रकामध्ये तात्पुरत्या स्वरूपात इथे काम थांबवत असल्याचं म्हटलेलं असल्याचं आंबेडकरी अनुयायांनी सांगितलं आणि या पत्रकावर आणि फडणवीसांनी केलेल्या घोषणेवर आमचं समाधान नसल्याचंही आंबेडकरी अनुयायांचं म्हणणं आहे। आता आम्हाला पत्र आलेलं आहे, त्या पत्रात